राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. प्रवास करायला उमेद हवी हे खरं असलं तरी अज्ञात प्रदेशांची मुलुखगिरी करायची म्हणलं तर या उमेदीला साहसाचीही जोड हवी. गेल्या 2000 वर्षातील पृथ्वी धुंडाळणाऱ्या अशा असंख्य शोधनायकांची गाथा डॉक्टर अनुराग श्रीकांत लव्हेकर यांचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक उलगडतं. या आगळ्या वेगळ्या ग्रंथाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असे या पॉडकास्टचं स्वरूप आहे. वसुंधरेचे शोधयात्री या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अनुराग श्रीकांत लव्हेकर हे आपल्या सोबत आहेत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनुराग हे मूळचे नांदेडचे असून सध्या ते बेंगलोर इथे मेडिकल प्रॅक्टिस करतायत. ते MBBS, MD आणि DM असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकातून त्यांचे अनेक शोधनिबंध आजवर प्रसिद्ध झाले आहेत. तर वसुंधरेचे शोधयात्री या त्यांच्या पहिल्याच मराठी पुस्तकाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. प्रसाद बन उत्कृष्ट वाङ्मय राज्यस्तरीय पुरस्कार, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांच्याकडून मराठी भाषा कल्याण रत्न पुरस्कार, तसंच साताऱ्याच्या अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयातर्फे राज्यस्तरीय अक्षरगौरव विशेष साहित्य पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तर नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे लक्षवेधी साहित्य वलय 2024 हा पुरस्कार त्यांच्या पुस्तकाला जाहीर झालेला आहे. अनुरागजी, मला वाटतं की आता आपण गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण अतिशय वेगळ्या विषयावर इतकं सखोल पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. थँक्यू. पहिला प्रश्न तोच येतो मग की तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि तुमचा दिनक्रम हा अतिशय व्यग्र असतो, तरीही वसुंधरेचा शोधयात्री हे अतिशय वेगळ्या विषयाकडे तुम्ही कसे वळलात? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. खरं तर मी लेखक वगैरे होईन असं मला स्वतःलाही वाटलं नाही. शाळेत असताना निबंध स्पर्धांमध्ये बक्षिसं वगैरे मला मिळायची, पण ते तेवढ्या पुरतच होतं. इतिहास आणि भूगोल हे माझे शाळेतले आवडते विषय होते आणि नंतर त्या विषयांशी संबंधित माझं वाचन चालू राहिलं. नंतर मी रेसिडेंट डॉक्टर म्हणून एकदा काम करत असताना माझ्या मुलाला मिहीरला ताप आलेला. तर त्याचा वेळ जावा म्हणून मी कोलंबसची गोष्ट सांगितली. कोलंबस कोण होता, जगाबद्दलच्या त्याच्या संकल्पना काय होत्या, पृथ्वी गोल आहे म्हणजे समुद्रातनं पश्चिमेकडे प्रवास करत राहिलो तर आपण पूर्वेकडे येऊन पोचू आणि भारतात येण्याचा सागरी मार्ग आपल्याला सापडेल, अशा अगदी सरळसोट गृहीतकावरती त्याचा केवढा मोठा धोका त्यांनी पत्करला होता. मध्ये अमेरिका नावाचा खूप मोठा खंड आहे ही गोष्टच त्याला माहिती नव्हती. त्यालाच काय म्हणजे जगात कुणालाच हे माहिती नव्हतं. तोवर आपला नुसता प्रस्ताव मंजूर घ्यायला त्याला 10 वर्ष खर्ची घालावी लागली. आधी त्यांनी पोर्तुगीज दरबारापुढे आपला प्रस्ताव मांडला, नंतर तो स्पेनला गेला. आता त्या काळाचा विचार केला तर 10 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. अगदीच. तो स्पेनहून प्रवासाला कसा निघाला, समुद्रात त्याला काय अडचणी आल्या प्रवास करत असताना, तो अमेरिकेत कसा पोचला आणि अमेरिका खंडात पोचल्यानंतर काय काय गोष्टी घडल्या आणि अमेरिकेहून तो युरोपला कसा परतला. ज्या मार्गाने तो अमेरिकेत समुद्रातून गेला त्याच मार्गाने तो युरोपला परत का नाही आला, किंवा युरोपला परतल्यावरती त्याच्या आयुष्यात काय काय घटना घडत गेल्या, ही सगळी गोष्ट मी मिहीरला जेव्हा सांगितली त्यावेळेला मिहीर आणि माझी पत्नी असे तिघे त्या गोष्टीत अगदी गुंतून गेलो होतो. आणि त्यावेळी मला असं वाटलं की ही एकच गोष्ट नाही, अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं आपण लिहिलं पाहिजे. आणि त्यातून हे पुस्तक आकाराला आलेलं आहे. मी त्या संबंधी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत गेलो, वाचन घडत गेलं माझंही आणि मीही शिकत गेलो आणि त्यातून हे पुस्तक आकाराला आलेलं आहे. वा,
तुम्ही आत्ता बोलताना कोलंबसचा उल्लेख केला आणि ते प्रकरण अतिशय रोचक झालेलं आहे आणि त्यातल्या अनेक गोष्टी म्हणजे कोलंबसचं नाव माहिती आहे पण इतके बारकावे आणि डिटेलिंग तुम्ही या पुस्तकात आणलेलं आहे. तर मग मुद्दा तोच येतो की अगदी पेरिप्लस पासून ते अमुंड सेनपर्यंत गेल्या 2000 वर्षातल्या पृथ्वीवरील वेगवेगळ्या खंडांचा, महासागरांचा, बेटांचा शोध घेतलेल्या शोधनायकांच्या गाथा या पुस्तकात आहेत. इतका विस्तृत पट उलगडायचा म्हणलं तर त्याला तयारी ही तशीच दांडगी हवी. तर ही तयारी तुम्ही नेमकी कशी केलीत आणि पुस्तक लिहून पूर्ण व्हायला नेमका किती कालावधी लागला? पुस्तक लिहून पूर्ण व्हायला एक 4.5 वर्ष लागली मला 2018 ते बापरे! 2022. बर. आणि जसं मी वाचन करत गेलो त्या विषयाचं, तसा त्याच्यात काही भर पडत गेली, सुधारणा होत गेली आणि एडिटिंगही मी करत गेलो. पुढे प्रकाशन व्हायला तिथून पुढे 1-1.5 वर्षाचा काळ गेला. माझं काम सांभाळून हे सगळं पुस्तक लिहिणं हे एक वेगळं आव्हान होतं, कारण करोनामुळे या काळात बाकी लोकांना बऱ्यापैकी वेळ जरी मिळाला असला तरी डॉक्टर असल्यामुळे माझ्यावरती कामाचं ऍडिशनल बर्डन होतं या काळात. त्यामुळे मला टाइम मॅनेजमेंट हे एक वेगळं आव्हान होतंच. प्लस मी रेसिडेंट डॉक्टर असताना ह्या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तो एक कोणत्याही डॉक्टरच्या आयुष्यातला अतिशय बिझी काळ मानला जातो. दुसरं मोठं आव्हान हे होतं की या विषयावरची बहुसंख्य पुस्तकं ही इंग्रजीत उपलब्ध आहेत. बरोबर. हो. त्यामुळे भौगोलिक संकल्पना, संज्ञा यांचं आपण आधी समजावून घ्यायच्या आणि त्या मराठीतून मांडायच्या, हे एक दुसरं मोठं आव्हान होतं. तर LK कुलकर्णी सरांचा भूगोलकोश हे पुस्तक मला यासाठी फार उपयोगी पडलं. आणि ऐतिहासिक विषय मांडण्यासाठी स्मिता दामले मॅडमचं सल्तनते दिल्ली आणि एका उथमानचा अंत ही 2 पुस्तकं आहेत. किंवा रॉबर्टसन्स हिस्ट्री ऑफ अमेरिकेचा अनुवाद आहे या पुस्तकाचा. कोलंबसाचा वृत्तांत असं नाव आहे त्या पुस्तकाचं. ही मराठीतली पुस्तकं आहेत. किंवा LK सरांनी मला पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी हे पुस्तक सुद्धा दिलं होतं. आता त्याचा मराठी अनुवाद आणि मराठी टिपणं त्याच्यावरची आहेत. तर ह्या मराठी पुस्तकांचा अनुवाद, ही मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर अनेक इंग्रजी पुस्तकं आहेत, त्यांची एक संदर्भ सूची आता नव्या आवृत्तीत मी दिलेली आहे, जोडलेली आहे. हो. तर ही सगळी पुस्तकं मला उपयोगी पडली. मुळात हे पुस्तक मराठीतच लिहायला हवं हा आग्रह तुमचा पहिल्यापासून होता, कारण तुम्ही आता सध्या प्रॅक्टिसही बँगलोरला करताय, तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिण्याचाही पर्याय होता, तरी मराठीचा आग्रह खास होता तुमचा? मराठीचा आग्रह याच्यासाठी होता कारण इंग्लिशमध्ये या विषयावर ऑलरेडी बऱ्यापैकी पुस्तकं उपलब्ध आहेत. जे लोक इंग्लिश वाचू शकतात त्यांना या ज्ञानाचा ऍक्सेस आहे. सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत हे ज्ञान जावं आणि एक जगाचा कॅनव्हास त्यांच्या पुढे उपलब्ध व्हावा. अगदी मराठवाड्यातल्या बॅकग्राऊंड मधनं येणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला या गोष्टी मराठीतून त्याच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय, ज्याची ग्रामीण बॅकग्राऊंड आहे, तर हे कसं ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचवणार आपण, असं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे हे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आज प्राप्त झालेला आहे सरकारी पातळीवर. हो. तर आता इथून पुढे या गोष्टी सोप्या होतील असं वाटतंय मला, पण अनुवादकांची गरज आता जास्त पडेल आणि लेखकांची थोडीशी कमी होईल असं माझं मत आहे. बर. ओके. अनुरागजी, या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या केवळ दर्यावर्दींच्या किंवा खलाशांच्या शौर्यगाथा नाही आहेत, तर या शोध मोहिमा मुळात का सुरू झाल्या, त्यांचे त्या परिसरांवर भौगोलिक, राजकीय, सामाजिक नेमके काय परिणाम झाले याचंही सविस्तर विवेचन तुम्ही केलं आहे. तर या अँगल्स विषयी पण सांगाल की तुम्ही पुस्तक लिहायला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून तुमच्या डोक्यात होतं की तुम्हाला एक ते समग्र चित्र उभं करायचंय इतिहासाचं आणि भूगोलाचंही? हो, हे भौगोलिक, राजकीय, सामाजिक किंवा इतर जे काही परिणाम होतात आणि हे दीर्घकालीन परिणाम जे झालेले आहेत या शोध मोहिमांचे, याचा समग्र विचार करणं फार आवश्यक आहे. नाहीतर काय झालं असतं की हे पुस्तक नुसत्याच
शोधयात्रींच्या शोधमोहिमांच्या गोष्टींचं पुस्तक होऊन राहिलं असतं किंवा त्याचा टार्गेट वाचक जो आहे तो फक्त एक कुमारवयीन वाचकांच्या साठीचं गोष्टींचं पुस्तक हे राहिलं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जर तुम्ही विचार केला नाही तर लेखक म्हणून तुमच्यातल्या प्रतिभेला काही वाव उरत नाही किंवा वैचारिक जे लेखन तुम्ही करता तर एक लेखक म्हणून तुम्हाला तुमचे विचार मांडायला तिथेच तर वाव असतो. नाहीतर मग फक्त तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींचं संकलन एवढंच मर्यादित स्वरूप या पुस्तकाला प्राप्त झालं असतं. तर ते तसं मला होऊ द्यायचं नव्हतं. मी माझ्या मुलाला गोष्ट म्हणून काही गोष्टी सांगणं वेगळं आणि जेव्हा तुम्ही ते पुस्तक म्हणून लिहिण्यासाठी त्याचा गांभीर्याने विचार करता तेव्हा तुम्हाला त्याचं स्वरूप हे वेगळं ठेवावं लागतं. तुम्ही अगदी योग्य शब्दात म्हणलात की हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचं संकलन नाहीये, तर त्याला एक तुम्ही काय म्हणतात की त्याला योग्य प्रकारे अनालिसिस पण केलेला आहे, एक अँगल द्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही, आणि तो अतिशय महत्वाचा आहे मला असं वाटतं, आणि तोच सगळ्यात मोठा टेक अवे आहे या पुस्तकाचा. लेखकाचं मला वाटतं ते लेखकाचं रोल काय आहे, लेखकाचा तोच रोल असावा असं माझं मत आहे. तुम्हाला तुमची मतं पण असतात तर ती लेखक म्हणून तुम्हाला तिथे मांडायचं स्वातंत्र्य किंवा बाब तिथे आहे. अगदीच. कोलंबसचा उल्लेख आला तर कोलंबस, वास्को द गामा या दर्यावर्दींची नावं इतिहासाच्या पुस्तकांमुळे आपल्याला माहिती असतात, पण यासोबतच इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेले शब्दशः शेकडो जिज्ञासू शोधयात्री हे या पुस्तकाचे नायक आहेत. तर अशा काही अज्ञात नायकांबद्दल सांगाल आम्हाला? तुम्ही शेकडो नायक आलेले आहेत असं बोलताय, पण मला असं वाटतंय की असे अनेक शोधनायक आहेत जे पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे, जसं की आता भारतात त्या शोधयात्रींबद्दल फारसं जाणून घेण्याची कधी कधी इच्छा नसते. त्यामुळे मला काही गोष्टींच्या मर्यादांचं पालन करण्याचं बंधन असल्यामुळे मला ते सांगता आलेलं नाहीये. त्याबद्दल मी उत्तराच्या दुसऱ्या भागात, याच प्रश्नाच्या उत्तराच्या दुसऱ्या भागात बोलेन. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की असे अनेक शोधनायक आहेत. आता उदाहरणार्थ या शोधमोहिमांची रीतसर आणि शास्त्रशुद्ध सुरुवात कुठून झाली असा प्रश्न मला जेव्हा पडला त्यावेळी मी याचं उत्तर शोधत गेलो आणि हेनरी द नेव्हिगेटर याच्यापासनं ह्या शोधमोहिमांची रीतसर सुरुवात झालेली आहे असं मला सापडलं. पण त्याच्याबद्दल फारच त्रोटक माहिती आपल्याला आहे. त्याचा पुतळा लंडनच्या अगदी सेंट्रल भागात बसवलेला आहे आणि लंडनमध्ये ज्या पोर्तुगीज माणसाचा पुतळा बसवला आहे असा तो पहिला पोर्तुगीज आहे. आता मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो, म्हणजे थोडं विषयांतर होईल पण तरी सांगतोय मी. तिथे आपलं पुस्तक पोचलेलं आहे आणि तिथे माझ्या मित्राची एक मैत्रीण आहे, ती ब्रिटिश आहे पण ती मराठी बोलते आणि तिथे तिने वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक ती घेऊन गेली आणि तिथे त्या हेनरी द नेव्हिगेटरच्या पुतळ्यापाशी आपल्या पुस्तकाचं वसुंधरेचे शोधयात्री हे पुस्तक घेऊन त्यांनी फोटो काढून घेतलाय आणि त्यांनी मला पाठवला. हे मला बघून फार आनंद झाला. किंवा तुम्ही असा जर विचार केला की भारतात येणारा पहिला पोर्तुगीज कोण, तर तो वास्को द गामा नाहीये, पेड्रो डी कोविला हा पहिला पोर्तुगीज आहे आणि तो थोडा खुशकीच्या मार्गाने आणि थोडा समुद्री मार्गाने असा त्याचा प्रवास झालेला आहे आणि त्यांनी इथिओपियातून काही पत्र पोर्तुगालला परत लिहून पाठवली आणि त्याच वेळी 1488च्या दरम्यान बार्थोलोम्यू डायसला सुद्धा आफ्रिकेच्या खंडाला वळसा घालता येऊ शकतो हे सिद्ध करता आलं आणि या दोघांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारावरती वास्को द गामा भारतात येऊ शकला आहे. पण ही माहिती आपल्याला नसते. पेड्रो ड कोविला बद्दल आपल्याला फारशी माहिती नाहीये. किंवा भारताचं, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं जे सगळ्यात आवडतं फळ आहे हापूस आंबा किंवा अल्फोन्स डी अल्बुकर्क, ज्याला पोर्तुगीजांचं साम्राज्य विस्तारक किंवा ज्यांनी पोर्तुगीजांच्या साम्राज्याची पायाभरणी केलेली, त्या अल्फोन्स डी अल्बुकर्क बद्दल आपल्याला काही फारशी माहिती नाही. किंवा आता पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धाचा आपण जर विचार केला तर दक्षिण अमेरिकेतले सगळे देश किंवा मध्य अमेरिकेतले सगळे देश स्पॅनिश भाषा बोलत असताना फक्त ब्राझील हाच असा का देश आहे की जो पोर्तुगीज भाषा बोलतो किंवा
ती पोर्तुगीज कंट्री का आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला कॅब्रालच्या शोध मोहिमेत मिळतं. कॅब्राल हा तिथे पोहोचला, पण कॅब्राल बद्दल आपल्याला माहिती नसते फारशी. आणि कॅब्राल हा वास्को द गामा नंतर भारतात आलेला आहे. म्हणजे तो भारतात येणारा दुसरा वास्को द गामा नंतरचा दुसरा शोधयात्री आहे. किंवा असे खूप लोक आहेत. पनामाची करन्सी जी आहे, पनामाचं चलन बाल्बोआ आहे. तर बाल्बोआ का आहे हे चलन? कारण बाल्बोआ हा तिथे पोचलेला खलाशी होता. आणि बाल्बोआ कोण होता? तर पॅसिफिक समुद्र पाहिलेला पहिला युरोपियन हा बाल्बोआ होता. त्याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नसतं. किंवा अबेल टास्मान कोण होता, ज्याच्या नावावरनं टास्मानिया हे नाव त्या देशाला पडलेलं आहे. आता होबार्ट कसोटी वगैरे किंवा होबार्टची टेस्ट मॅच, तर तेवढ्यापुरतं आपल्याला टास्मानियाचा संबंध आपल्याशी येतो, आपल्याला तेवढ्यापुरतं ते माहिती असतं. पण अशा खूप गमती जमती आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायला बसलं तर आपल्याला एक दिवस पुरणार नाही. खरं. पण अशी इट्स फन लर्निंग अबाउट दॅम. अगदीच. म्हणजे तुम्ही आता ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्या वाचताना खरोखर असं थक्क व्हायला होतं. म्हणजे तुम्ही हापूस आंब्याचा उल्लेख केला, तसंच तो मिरची आणि या बाकी गोष्टी म्हणजे फळांचा वेगवेगळ्या अननसापासून सगळी फळं, सीताफळ असेल, ही सगळी पोर्तुगीजांकडनं आपल्याकडे आली आहेत. तर ही माहिती नाही आपल्याला. म्हणजे आज जे आपल्या आहारातले मुख्य घटक आहेत किंवा फळं आहेत, भाज्या आहेत, त्या परदेशी आहेत. हे स्वीकारणं थोडंसं जड जाऊ शकतं. झेंडू. हो. आता दसरा येतोय. झेंडूची हो. फुलं, पण झेंडूच्या फुलाशिवाय आपला झेंडूच्या माळाशिवाय दसरा साजरा नाही होत. पण बरोबर. मला असं प्रश्न पडतो बऱ्याचदा की पोर्तुगीज भारतात येण्याआधी आपण नवरात्र किंवा दसरा कसा साजरा करत असू? खरंय. किंवा इतका तो आज अविभाज्य भाग झालेला आहे भाग आपल्या झालेला सणाचा. आहे, इतका खरंय. अविभाज्य भाग झालेला आहे. किंवा आधी पोर्तुगीज भारतात यायच्या आधी आपण उपासाला रताळे नव्हते त्यावेळी, तर काय खात असतील आपले लोक? खरंय. म्हणजे हे ग्लोबलायझेशनची सुरुवात ही काही 100 वर्षांपूर्वीपासून झालेली आहे. खरंय, अगदीच. सर, पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण वाचताना जाणवतं की मध्ययुगातला प्रत्येक शोधयात्री हा जणू अज्ञाताच्या प्रवासावरच निघायचा. म्हणजे बऱ्याचदा कुठं जायचं हे निश्चित माहिती नाही, कधी पोहोचू हे ठाऊक नाही, मायदेशी जिवंत परतू का याची शाश्वती नाही, अशी परिस्थिती असायची. महिनोन महिने चालणारे हे प्रवासही जीवघेणे असायचे. पण मग तरीही एकामागोमाग एक धाडसी सागरी मोहिमा करण्यामागे, आखण्यामागे त्यांच्या नेमक्या प्रेरणा काय असतील? म्हणजे तुम्हाला हा अभ्यास करताना काय जाणवलं? नाही, त्यांच्या खरं सांगायचं तर पैसा, प्रसिद्धी, यश यापैकी कशाचीच खात्री नसताना हे सगळे खलाशी कशाच्या जीवावर, कशाच्या जोरावर नव्या जगाच्या शोधात बाहेर पडले. आणि नुसतं पैसा, प्रसिद्धी, यश मिळणार नाही हे एक वेळ आपण समजू शकतो. पण त्यांचा जीव गमवायची त्यांना सतत भीती असायची आणि सतत ती एक टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती असायची. आणि असं सतत मृत्यू आणि जगणं, जीवन यांच्या सीमारेषेवरचं जगणं, त्यांना का ते हवंसं वाटायचं हे सर्वसामान्य मेंदूच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे. त्याला असं कुठलंही लॉजिकल एक्सप्लेनेशन देणं फार अवघड आहे. आणि हा फार चांगला पण तितकाच अवघड प्रश्न आहे. कुतूहल आणि धाडस यांचं हे फार अफलातून मिश्रण होतं, एवढंच मी या बाबतीत म्हणेन. असं त्याला असं आता तुम्ही जर मला विचारलं की म्हणजे विषयांतर होईल परत, पण कसा समोर दिसतोय, त्याच्या हातात AK-47 आहे आणि त्याच्या बंदुकीने आपला जीव जाण्याची कुठल्याही क्षणी भीती आहे हे माहिती असताना तुकाराम ओंबळेंनी त्यांना जाऊन पकडलं. हे का त्यांना पकडावं असं वाटलं असेल, याला काही एक्सप्लेनेशन नाहीये. हे साधारण तसंच आहे ही गोष्ट. हे कुतूहल आणि धाडस या गोष्टींचं हे फार अजब आणि अफलातून मिश्रण आहे, एवढंच मी म्हणेन. ते अगदीच. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर उद्या मी सांगितलं मी तुम्हाला इतके पैसे देईन, तुम्ही खूप फेमस व्हाल आणि तुम्हाला ही पोझिशन मिळेल, तरी जर तुमच्या जीवाला धोका असेल, तर तुमची ती हिंमत म्हणजे तुमची होईल कदाचित, पण असं सर्वसामान्य माणसाची नाही होऊ शकणार. किंवा प्रत्येक माणूस हे धाडस नाही करू शकत. किंवा प्रत्येकाच्या एखाद्यात धाडस असेल, पण तेवढी क्युरिओसिटी किंवा कुतूहल प्रत्येकात नसतं हे करण्याचं.
खरंय खरंय. मग ती कुतूहल तर आहे, जिज्ञासा पण आहे, पण त्याला अभ्यासाची जोडही त्यांनी दिली, हे खूप विशेष वाटतं. म्हणजे प्रत्येक मोहीम आधी पण त्यांचा अभ्यास, हो. फक्त बाबा मनात आलंय म्हणून काय नाही. जहाज घेऊन निघालो असं, तर हे खूप नाही. महत्वाचं आहे मला वाटतं. खूपच महत्वाचं आहे. हे आली लहर केला कहर असा प्रकार नाहीये तो. त्याच्या मागे अतिशय नियोजनबद्धता, कुतूहल, जिज्ञासा, धाडस या सगळ्या गोष्टींचं ते फार विलक्षण, जबरदस्त मिश्रण आहे. खरंय. आणि म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर थोडं आपल्याला भारताकडे परत एका वेगळ्या दृष्टीने बघावं असं वाटतं. म्हणजे जर आणि तर या शब्दांना खरं तर इतिहासात काही स्थान नाहीये, पण भारताचा मध्ययुगातला इतिहास तुम्ही विशद केलात या पुस्तकात, तसा तो अनाक्रमणाचा नसता तर जागतिक इतिहास आणि कदाचित भूगोलही आज वेगळा असला असता. भारतातनं लोक परदेशात गेलेच नाहीत असं नाहीये. बरोबर. भारतातनं लोक गेलेले आहेत विदेशात. अगदी चोलांच्या काळातही आग्नेय आशियात भारतीय राज्य होती. पण मूलतः भारतीय लोक हे अनाक्रमक होते हे खरंय. भारतातले लोक विदेशात जे काही गेले त्यांचे हेतू हे मुख्यतः व्यापारी होते आणि धर्मप्रसार हे 2 हेतू होते. आणि लष्करी दृष्ट्या ते विस्तारवादी कधीच नव्हते. त्यांचे व्यापार आणि धर्मप्रसार हे जे 2 हेतू होते त्या हेतूंशी ते अतिशय प्रामाणिक राहिले. दुसरी गोष्ट अशी आहे की या दोन्ही गोष्टी त्यांनी अतिशय शांततामय मार्गाने पार पाडल्या. आणि ते जिथे कुठे गेले तिथल्या गोष्टी पाहाव्यात, त्यांचा फायदा आपल्या भारत देशासाठी करून घ्यावा, अशा काही गोष्टी घडल्या नाहीत. किंवा तिथली माहिती गोळा करून त्याचा उपयोग भारताच्या भल्यासाठी करून घ्यावा असं काही प्रकार त्यांनी केले नाहीत. कारण ते त्यांचा हेतूही नव्हता किंवा त्यांच्या डोक्यातही आला नसेल कदाचित. अजून एक मला असं वाटतं की आपले जे काही लोक विदेशात गेले त्यांनी कुठल्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं नाही. मग मला हाच प्रश्न विचारायचा होता की ती परंपरा आपली नाहीये डॉक्युमेंटेशनची. हा, मला असं वाटतं एकतर ह्याच्यातही 2 गोष्टी आहेत. एकतर ते डॉक्युमेंटेशन करून ठेवलं गेलं नाही किंवा जे काही डॉक्युमेंटेशन करून ठेवलं गेलं असेल ते आपल्याकडे नालंदा, तक्षशिला अशा ज्या युनिव्हर्सिटीज होत्या त्यांच्यावरती जे हल्ले झाले किंवा त्या विध्वंसात जी जाळपोळा झाली त्याच्यात जे काही डॉक्युमेंट्स किंवा ग्रंथ नष्ट झाले त्याच्यात तो वारसा सगळा गेला असं मला वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे. बरोबर. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा असा आहे की कालपरत्वे ज्या तंत्रांशी किंवा गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी काही बदल स्वतःमध्ये घडवून आणावे लागतात. ते बदल घडवून घेण्यात आपण फार कमी पडलो किंवा फार धीम्या गतीने सावकाशीनं ते बदल आपण स्वतःत घडवले. म्हणजे पहा, उदाहरण जर द्यायचं झालं तर युद्धशास्त्राचे काही नियम असतात. त्याच्यात आपण बराच काळ गजदळाचाच उपयोग करत राहिलो किंवा इव्हन मराठ्यांच्या काळात सुद्धा घोडदळ आपलं चपळ होतं पण आपल्याकडे तोफा नव्हत्या. किंवा फॉर एक्झाम्पल मी सांगतो की आपल्याकडे स्थापत्य कला प्रगत होती, चित्रकला होती, खगोलशास्त्र होतं, गणित होतं, अशा अनेक कलांचा खूप विकास जरी झाला असला तरी नकाशे बनवण्याचं तंत्र, नकाशे तयार करण्याचं तंत्राचा विकास आपल्याकडे झालाच नाही. किंवा भारतातला कार्टोग्राफर जर कोण आहे, प्राचीन भारतीय कार्टोग्राफर कोण आहे, तर आपल्याला पटकन नावच घेता येत नाही त्याचं. तर काळ जसा बदलत गेला तशा ह्या गोष्टींची जशी गरज वाढत गेली तर ते तिथे आपण फार कमी पडलो असं मला वाटतं. आणि त्यामुळे मग ही एक अशी गोष्ट आहे की त्यामुळे शेवटी एंड रिझल्ट असा आला की जे गर्भगीत झालं ते कोलंबसाचं गर्भगीत झालं. आर्यपुत्राचं होऊ शकलं नाही. खरंय. होऊ शकलं असतं पण तसं प्रत्येकाचा एक काळ असतो जे एका काळात भारतातनं सोन्याचा धूर निघायचा. सध्या युरोपमधनं निघतोय. काही काळात युरोपमधनं निघायचं, सध्या अमेरिकेत नव्हता, तर सध्या परत चीनचं डॉमिनेशन आहे जगावर. असं प्रत्येक
देशाचा किंवा प्रत्येकाचा एक एक सुवर्ण बिंदू असतो, प्रत्येकाचा एक पीक पिरियड असतो. तर डॉक्युमेंटेशनचा उल्लेख आता तुम्ही बोलताना केलात, तर पेरिप्लसचा उल्लेख आहे या पुस्तकात. तर कोलंबस पण जेव्हा मला वाटतं वास्को द गामा पण जेव्हा पहिल्यांदा आला भारतात, तेव्हा त्याच्या हातात तो ग्रंथ होता. तर या पेरिप्लस विषयी सांगाल, ज्यातनं तो डॉक्युमेंटेशनचं महत्व अधोरेखित होईल. नाही, पेरिप्लस हा काही फक्त दोन गोष्टी आहेत. आता बोलताना एक असं झालं की पेरिप्लस हा कोलंबसच्या हातात नव्हता. बरोबर. कोलंबसच्या हातात याच्या नोट्स होत्या, मार्को पोलोच्या नोट्स होत्या. पेरिप्लस हा काही फक्त एरिथ्रियन सीचाच पेरिप्लस आहे असं नाहीये. पेरिप्लस इज जस्ट अ जर्नल और कॅटलॉग ऑफ द थिंग्स, की कुठले प्रवासी कुठून निघायचे, कोणत्या बंदरातून निघायचे, कधी निघायचे, समुद्रात 2 बंदरांमधलं अंतर किती आहे, तिथे प्रवास करण्याचा सुटेबल काळ कोणता आहे, कुठल्या काळामध्ये प्रवास करणं टाळावं, 2 बंदरांमध्ये प्रवासाला लागणारा काळ किती लागतो, किंवा नद्या कुठल्या आहेत, हवामान कसं असतं, किंवा तिथे कोणकोणत्या राजवटी आहेत. या प्रत्येक गावातल्या राजवटी वेगळ्या असतात ना, की समजा मुंबईला वेगळी राजवट असेल आणि केरळमध्ये वेगळी राजवट असेल त्या काळात, तर तिथले एकमेकांशी संबंध कसे आहेत, कुणाला कोणती गिफ्ट दिल्यावर कुठले राजे खुश होतात, एकाला अत्तर दिली तर तो खुश होतो, दुसऱ्याला हस्तिदंत दिल्यावर ते खुश होतात. हे सगळं त्यांनी डॉक्युमेंट करून ठेवलेलं आहे, सो दॅट इज ऑफ कॉमर्स बिकम्स कन्व्हिनियंट. म्हणजे त्याचा फायदा पुढे जे व्यापारी येणार आहे त्या लोकांना होतो. आणि इसवी सन 40 ते 60 या काळात हा ग्रंथ म्हणजे काय, त्या नोट्स काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याचं कंपायलेशन झालेलं आहे. आणि त्याचं मग या आधारावर झालंय असं की महाराष्ट्रातलं पैठणचा उल्लेख आहे त्यात. तेर हे उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचं शहर कुठे आहे, किंवा भरूच हे गुजरात मधलं गाव आहे, उज्जैन हे त्या काळातलं महत्वाचं शहर आहे. तिथं आता मुझिरीस हे केरळ मधलं जे बंदर आहे त्याच्याबद्दल फार चर्चा आहे आजकाल. त्याचे उल्लेख पेरिप्लस मध्ये आहेत. आणि दारेसलाम हे सध्याचं आफ्रिका खंडातलं जे गाव आहे. तर एरिथ्रियन सी म्हणजे काय, तांबड्या समुद्रातनं जो प्रवास झाला त्या प्रवासा मार्गावरची सगळी बंदरं, गावं, नद्या, शहरं, राजवटी, हवामान, निसर्ग याचं सगळे उल्लेख आणि डॉक्युमेंटेशन हे ओव्हर टाइम जे करून ठेवलेलं आहे आणि त्याचं कंपायलेशन केलेलं आहे, तो पेरिप्लस आहे. आता असाच पेरिप्लस त्यांनी भूमध्य समुद्राचाही करून ठेवलेला आहे. तो वेगळ्या कालखंडातला आहे, तो वेगवेगळ्या प्रवाशांनी केलेला आहे आणि त्याचं कंपायलेशन करून ठेवलेलं आहे. तो वेगळ्या सागराचा पेरिप्लस आहे. बर, असे वेगवेगळ्या समुद्रांचे वेगवेगळे पेरिप्लस आहेत. आणि एरिथ्रियन सीचं महत्व हे आहे की तो भारताच्या संदर्भात येतो म्हणून. पण त्याचा काळ तुम्ही म्हणला तसं इसवी सन 40 ते 60 इतका जुना काळ आहे. आणि तो कदाचित तुम्ही म्हणत असं ते जर्नल असल्यामुळे ते अपडेटही होत असेल कालानुरूप. बरोबर. अर्थातच. एक शेवटचा प्रश्न सर, की वसुंधरे ते शोधयात्रीनंतर तुम्ही आता कोणत्या विषयाकडे वळतात हे जाणून घेण्याची खरोखर उत्सुकता आहे. तुमच्या नवीन लिखाणाविषयी सांगा ना आम्हाला. नवीन लिखाण आता तसं भारत देश कसा आकाराला आला हा माझ्या लिखाणाचा विषय आहे आणि त्याचं काम आता पूर्णत्वाला आलेलं आहे. तर ऑलमोस्ट इट इज इन कम्प्लिशन. खूपच मोठा आणि सखोल असा विषय तुम्ही निवडलेला आहे. तोडीस तोड आपण म्हणूया. आता ते येणारा काळच ठरवेल या गोष्टी. तुम्हाला तुमच्या या स्वतःच्या तोंडाने काय बोलणार पाहू काय होतंय. नाही, आम्ही खरोखर वाट बघतोय तुमच्या या नवीन पुस्तकाची पण. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा या नवीन ग्रंथासाठी आणि आगामी लेखनासाठी पण. थँक्यू सो व्हेरी मच. अनुरागजी, तुम्ही वेळात वेळ काढून राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये आलात, तुमचे मनापासून आभार. माय प्लेजर. वसुंधरे ते शोधयात्री या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक
तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.